तर दादा, लोकांना ऐकायला आवडेल आपल्या मंडळाची हिस्ट्री काय, कोणत्या वर्षामध्ये आपलं मंडळ चालू झालेलं. मी जे म्हणताय की मूर्तिकार, तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी मूर्तिकार अजून नाही आहे. दादा, तुमचं मंडळ खूप जुनं आहे, तर तेव्हाचा लोकांचा विचार कसा होता आणि आताचा कसा आहे? ती खूप असते. कधी कधी लाईन या ब्रिजच्या वरपर्यंत लाईन जायची, त्यावेळेला त्यामुळे आमचंच मंडळ आम्हाला ध्येय देत आहे म्हणजे मूर्ती करायला. तर स्वतः मी कुणाल दादाला भेटलो, सिद्धेश दादाला भेटलो, अरुण दादाला भेटलो. आम्ही बरंच काही आधी काहीच प्लॅन नव्हता की आपण घडवायची असं. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता बाप्पा पॉडकास्ट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मी प्रथमेश नगरकर. आणि मी प्रणव गावडे. तर मित्रांनो, या पॉडकास्ट मध्ये आपण एका अशा मंडळाशी वर्क करून घेणार आहे. तो मंडळ कित्येक वर्षापासून खूप लोकप्रिय झालाय व त्यांचं डेकोरेशन बोला व त्यांचं मॅनेजमेंट बोला व त्यांची मूर्ती बोला लोकांना खूप आवडले. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे स्लॅटर रोडचा राजा, या मंडळाचे अध्यक्ष सुदाम दादा. आणि आज पहिल्यांदाच द बाप्पा पॉडकास्ट मध्ये त्यांचे मूर्तिकार सुद्धा आलेत. त्यांचं नाव आहे सचिन दादा. नमस्कार. नमस्कार. खरं तर मी हा वर्ड तुमचा थोडासा क्लिअर करायचा आहे मला, की तुम्ही जे म्हणताय की मूर्तिकार, तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी मूर्तिकार अजून नाही आहे. मी मूर्ती घडवणारा एक, मूर्ती साकारणारा एक आर्टिस्ट तुम्ही मला बोलू शकता. कारण की हे जे बाप्पा आहेत, हा जो साचा आहे तो मी स्वतः घडवलेला नाहीये. मी फक्त त्याला सुंदर स्वरूप द्यायचं काम करतोय. तर मला सर्वांना तुमच्या माध्यमातून हे सांगायचं की मूर्तिकारपेक्षा मूर्ती कलाकार म्हणून माझ्या मागे वापरलं तर खूप बरं वाटेल. कारण की खूप मोठे मोठे मंडळी आहेत आपल्या मूर्तिकारच्या क्षेत्रामध्ये, तर मी अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो नाहीये. ते खूप रिक्वेस्ट आहे की सर्वांनी मला मूर्ती कलाकार म्हणून संबोधित करावं. दादा, लोकांना ऐकायला आवडेल आपल्या मंडळाची हिस्ट्री काय, कोणत्या वर्षामध्ये आपलं मंडळ चालू झालेलं. आमचे अध्यक्षच सांगतील. आमच्या मंडळाचं स्लेटर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 1969 साली स्थापना आमची आहे. आणि त्या स्थापनेपासून जी मूर्ती आम्ही, ज्या वेळेला आमची लहान स्वरूपात असायची, तर ती मूर्ती आमच्या जहांगीरदाजी क्रॉस लेनमध्ये, आम्ही गल्लीमध्ये ती मूर्ती एका गॅरेजमध्ये आम्ही बसवायचो. तर त्यानंतर बरेच आमचे वरिष्ठ कार्यकर्ते, जे मोठे कार्यकर्ते होते, ते बोलले यावेळेला आपण काहीतरी, आपल्याला जागा कमी असल्या कारणाने आपण हा गणपती आपण आपल्या स्लेटर रोडवरती आपल्या चांगल्या जागी आपण याचा उत्सव साजरा करूया, असं त्यांनी त्यावेळेला ठरवल्याप्रमाणे 1982 साली मंडळ या इकडे स्थापन करण्यात आलं स्टेशनच्या बाजूला. तर तेव्हापासून ही स्थापना आमची इकडून सुरू झाली. तर दादा, जेव्हा आपण मूर्ती गल्लीतून रोडवरती बसवायची चालू केली, तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा होता. प्रतिसाद तर उत्तुंग प्रतिसाद होता. कारण ऍक्च्युअल मध्ये छोट्या जागेतनं बाहेर आणणं, बाहेर जागेमध्ये खूप मोठा स्पेस मिळाला. डेकोरेशनचं माध्यमातून आम्ही काही काही देखावे दाखवत गेलो. आणि ह्या स्लेटर रोड हा स्टेशनला ऍडव्हान्टेज असल्या कारणाने पब्लिकची वर्दळ जास्त आहे, गर्दी खूप असते. कधी कधी लाईन या ब्रिजच्या वरपर्यंत लाईन जायची, त्यावेळेला आम्ही ती सेवा गणेश भक्तांना पण आम्ही उपलब्ध करून द्यायचो, की जेणेकरून काटेकोरपणे कुठल्याही गणेश भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, हे मंडळाचं ध्येय होता तो पहिल्यापासून. तर दादा, कित्येक वर्षापासून तुम्ही गणरायाची मूर्ती बनवता ते, मग त्याचा अनुभव कसा होता? अनुभव तो खूप छान होता. कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री गणरायाचं खूप मोठं महत्व आहे, की त्या महत्वाने हा उत्सव, बरेच लहान लहान कार्यकर्ते पण त्याच्यामध्ये सामील असतात. हा खूप मोठा उद्देश आहे आणि सगळे आवर्जून येतात या उत्सवासाठी. आपली घरची कामं असो, शाळेतनं थोडी सुट्टी मिळाल्यानंतर वर्गणी काढणे, हे काढणं, प्रत्येक प्रतिसाद लहान थोर कार्यकर्त्यांचा आहे. आणि लहान थोर कार्यकर्त्यांमधूनच हा उत्सवाला आपल्याला खूप मोठं गगनचुंबी आपण हा उत्सव साजरा करू शकतो. दादा, आपण जेव्हा लहान गल्लीमध्ये गणपती बसवायचो, तेव्हाच्या काही आठवणी आहेत का आपल्या. खूप आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत आम्हाला. कारण लहान असताना आम्ही, आता मी सुद्धा लहानच होतो त्यावेळेला, पण एवढी आत्मप्रबळ इच्छा असायची की आम्हाला कुठली ना कुठली सेवा मिळायला पाहिजे. किमान झाडू मारा, किमान काहीतरी पूजा अर्चनेचं सामान आणा, अशा काही गोष्टी आमच्याकडनं होत होत्या. आणि खूप इच्छा होती की गणपतीची सेवा ही अटळ आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या रोमरोमामध्ये आहे. दादा, तुमचं मंडळ खूप जुनं आहे, तर तेव्हाचा लोकांचा विचार कसा होता आणि आताचा कसा आहे?
तेव्हाचे विचार तर एकदम समान होते परिस्थितीनुसार. ते आपल्याला वर्गणी जमा करणं हा खूप मोठा प्रश्न असतो, कारण त्या वर्गणीनुसारच आपल्याला उत्सव साजरा करता येतो. आज लहान मुलं सुद्धा माझी मुलं सुद्धा आहेत, माझ्या भावाची मुलं आहेत, सर्व कार्यकर्त्यांची मुलं आहेत, सगळे आवर्जून वर्गणीला येतात की बाबा त्या बाप्पाचा उत्सव आहे. आज वर्गणीला ते स्वतःहून येतात. एक आवड आहे, बाप्पाची एक आवड आहे, ती कधी सुटणार नाही त्यांच्या शरीरातून. दादा, आपण जेव्हा पहिली उंच मूर्ती आणलेली तेव्हा आपण काय प्रॉब्लेम फेस केलेले? प्रॉब्लेम त्यावेळेला असे झाले होते की मोठा मंडप टाकणं, मोठ्या मंडपाची जी आकारणी शूल्य म्हणजे जी प्राइस म्हणजे लावली होती मंडळाचा, जे खर्च वाढायला गेला. मोठी मूर्तीला तोच एक प्रॉब्लेम होता. तरी पण काही ना काही माध्यमातून आपल्याला डोनेशन आम्ही तिकडून आम्ही छोटी मोठी ऍडव्हर्टाईज रूपांतर मधून, त्यावेळेला ऍडव्हर्टाईज जास्त होत नव्हत्या आपल्या या स्क्रीनवरच्या, सोयीवरती आपल्या अहवालवरती आम्ही ते रिकव्हर करायचो आणि आपलं काय दानपेटीमध्ये काय जमा व्हायचे ते एक सपोर्ट मिळायचा त्यावेळेला. त्या माध्यमातून आपण असं साजरा करत आलो. जर दादा स्लॅटर रोडचा राजा म्हटलं की भव्य दिव्य असं डेकोरेशन आलं, नाहीतर नाटक आला, तर मग ही आयडिया कुठून आली? ही आयडिया ऍक्च्युली बघायला गेलं तर आमचे एक जुने कार्यकर्ते होते, दामोदर शालबाग म्हणून त्यांचं नाव होतं. ते बोलले की आजपर्यंत 25-30 फूट डेकोरेशन उंच असं थर्मोकॉलचं कोणी बनवलं नव्हतं. ते त्या कार्यकर्त्याच्या अग्रस्थतेमुळे आम्ही तो डेकोरेशनचा भार उचलला. आम्ही डे नाईट ते थर्मोकॉल आम्ही शीट्स कापत होतो आणि एवढे उंच डेकोरेशन वरती जाऊन ती फिट करायचं हे खायचं काम नव्हतं. आणि प्रथमच आम्ही ते डेकोरेशन उभं केलं आणि आम्ही सक्सेस झालो. आणि त्यावेळेला मयुरासन मूर्ती होती, मयुरासनवरती मूर्ती होती, 25 फुटी मूर्ती होती. आणि प्राइस तर दरवर्षी मारतच गेलो, कारण पटकावतच गेलो आम्ही का अप्रतिम मूर्ती. आणि जनतेचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो होता की नाही स्लेटर रोडची मूर्ती बघायला जायचं असं लोकांना पूर्ण भावना उत्पन्न व्हायची. आज किती कानाकोपऱ्यातून लोक आले ना तरी स्लेटर रोडची मूर्ती बघितल्याशिवाय जात नाही गणेश भक्त. आज खेतवाडीमध्ये पण सुद्धा खूप मूर्त्या आहेत, पहिल्या गल्लीपासून तर 14व्या गल्लीपर्यंत खूप मूर्त्या आहेत. या साईडला वेस्ट साईडला फक्त 1-2-3 मूर्त्या मोठ्या असतील, पण त्यामध्ये आमच्या जे कार्यकर्त्यांचं जे स्वरूप आहे म्हणजे विचारधारा जी अशी आहे की अशा प्रकारे आपल्याला मूर्ती आणायची आहे, तर सर्वजण बसून आहे ना ठरवतात आणि त्यावेळेला आम्ही मूर्तीला डिसिजन घेतो की ही मूर्ती बनवायची आहे. तर दादा, यंदाच्या वर्षीचा दिखावा किंवा थीम काय असणार? यंदाचं आता डेकोरेशनचं आम्ही गुपित ठेवलेलं आहे सध्या तरी, कारण ते आउट करणं म्हणजे कसं असतंय की असे बरेच मंडळ आहेत की आता मूर्तीचंच उदाहरण घ्या, काहीतरी थोडं झालं होतं काहीतरी की आम्ही काहीतरी बेसमेंटला वेगळं लावणार होतो, तर बेसमेंट काहीतरी कोणी लोकांनी कुठेतरी लीक झाला. आपले सचिन भाऊ आहेत जे आपले मंडळाचे खास म्हणजे लहानपासून काम करतात आणि त्यांची फॅमिली सुद्धा आहे, तर त्यांच्यामधनं यांनी जे आर्ट ज्वेलरीचं जे म्हणजे मूर्तीला जे सजावट करणं, मूर्तीला फेसवरती लुक आणणं, हे काम करत असताना त्याने मध्ये बाप्पांचे धोत्र वगैरे नेसवणं वगैरे असे बरेच काही त्याने कामं करत गेला. आणि यावेळेला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विडा उचलला की सचिन भाऊ बोलले की मला मूर्ती बनवायची आहे मंडळाची. तर त्यावेळेला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे. आता त्याला त्या विश्वासाला जागा होऊन त्या बाप्पांच्या मूर्तीमध्ये सजीव रूप कसं आणायचं ते त्याच्या हातामध्ये आहे. सचिन दादा, तुला एक प्रश्न आहे की तुला संधी भेटते आपल्याच मंडळाची मूर्ती घडवणार, तर तुला कसं वाटतंय? पहिलं तर खूप छान वाटतंय मला की यावर्षी 2026 मध्ये स्लेटर रोडचा राजा मी घडवतोय. तर या सगळ्याच्या मागे खरं तर खूप मोठी मेहनत आहे आमची. मी बऱ्याच वर्षापासून स्लेटर रोडचा राजा आमचा जो ट्रॉलीवरची मूर्ती आपण सुरुवात केली होती, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या आम्हाला अडचणी आल्या होत्या. तर माझा मोठा भाऊ आहे सचिन दादा करून आमच्या मंडळाचा अध्यक्ष आहे, ते आम्ही सर्वांनी मिळून खूप मेहनतपूर्व ती तयारी करायचो. तर त्यांना ते माझ्यामध्ये दिसायचं कुठे ना कुठेतरी की हा मुलगा काही ना काहीतरी करू शकतो. त्यामुळे आमचंच मंडळ आम्हाला ध्येय देत आहे म्हणजे मूर्ती करायला देत आहे, त्यापेक्षा माझ्या मागची जी मेहनत आहे सगळ्यांची त्याच्यावरती विश्वास ठेवून त्या लोकांनी मला ह्या वर्षी गणपती घडवायची संधी दिली आहे. त्यासाठी या माध्यमातून मी मंडळाचे खूप सारे आभार मानतो.
तर दादा, जेव्हा तुला कळलं की आता तुला आपल्या मंडळाची मूर्ती बनवायची, मग तेव्हाची फिलिंग कशी होती तुझी? खूप खूप सुंदर होती. खरं तर काहीच प्लॅन नव्हता आमचा. मी स्वतः बऱ्याच मूर्तिकारांसोबत मिटिंग केल्या होत्या. म्हणजे दरवर्षी आम्ही आणि आमचा सचिन दादा आम्ही लोक मिटिंग्स करत असतो. तर स्वतः मी कुणाल दादाला भेटलो, सिद्धेश दादाला भेटलो, अरुण दादाला भेटलो. आम्ही बरंच काही आधी काहीच प्लॅन नव्हता की आपण घडवायची असं. तर मग त्याच्यानंतर जेव्हा आपल्या बऱ्याच गोष्टी, आपली डिझाईन या सगळ्या मॅच होत नव्हत्या, मग तेव्हा मंडळाचा हा निर्णय झाला की आपल्याच मुलाला आपण म्हणजे मोठं करूया. हे त्यांचं खूप मोठं मन आहे माझ्याविषयी, हा विचार करतायत ते लोक. तर मग त्यांनी ते ठरवल्यामुळे यावर्षी घडतंय बाप्पा आपल्या हातून, एवढंच सांगेन. दादा, जर आपण बघितलं तर तू मूर्ती बनवतोय, तर तुझ्यासोबत कोणता दुसरा मूर्तिकार आहे का जो तुला यामध्ये हेल्प करतोय? मूर्तिकार असं तर मग नाही मग सांगता येणार, पण आमचा एक ग्रुप आहे आणि माझाच एक भाऊ आहे जो आम्ही बऱ्याच टायमापासून कामं करतोय, बऱ्याच 2-4 वर्षापासून. श्रवण करून माझा एक मित्र आहे. तर तो येणार आहे म्हणजे काम करायला, मला थोडीशी मदत करायला. आणि आम्ही एक ग्रुप बनवलाय बऱ्यापैकी की वेल्डिंगचं काम एक करणार, पेंटिंगचं काम हा करणार, पीओपीचं काम हा करणार, असं एक ग्रुप बनवून तयारी केली आम्ही लोकांनी. तर दादा, आपल्या मंडळाला 58 इयर्स कंप्लीट झाले. तर मग एवढ्या पूर्ण इयर्स मध्ये आपल्या मंडळासाठी कोणता प्राऊड मुवमेंट होता? प्राऊड मुवमेंट असा होता, आम्ही 1999 साली ज्या वेळेला आम्ही आश्रम उभारलं होतं, आश्रमाचा देखावा होता. मूर्ती खूप छोटी होती. मला वाटतं जेमतेम 5-5.5 फूट, 5 फूट तरी मूर्ती असेल अंदाज. तर त्या मूर्तीला बरेच लोक बोलायचे, अरे एवढी छोटी मूर्ती कसं काय, म्हणजे असं यावेळेला चेंजेस का? तर चेंजेस असं झाला की त्या डेकोरेशनच्या माध्यमामध्ये असा एक संदेश होता. त्या संदेशामध्ये आम्ही लाईव्ह डेकोरेशन दाखवलं होतं त्यावेळेला. आणि न भूतो न भविष्यती, आम्ही तर काय विचार केला नव्हता की आम्हाला प्रथम पारितोषिक मिळेल असा. तर आपलं गणपती विसर्जन झाल्यानंतर ज्या वेळेला बोलले की इंच नसेम मुंबई म्हणून गणेश दर्शन स्पर्धा होती, त्यामध्ये आम्हाला निमंत्रित केलं गेलं. तर निमंत्रित केल्यानंतर आम्ही त्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला आम्ही गेल्यानंतर ज्या वेळेला सगळे पारितोषिक वितरण संपले, आता शेवट राहिलं होतं ते प्रथम क्रमांक. ऍक्च्युली मला शहारे आले त्यावेळेला. मी स्वतः तो जो हे होतं आपलं सन्मान चिन्ह, ते घेण्यासाठी ना अक्षरशः मी ना उडालो हवेमध्ये की बाबा आपल्याला प्रथम पारितोषिक मिळालं. ते खूप सस्पेन्स त्यांनी ठेवलं होतं, आम्हाला सांगितलं सस्पेन्स नव्हतं. ठेवला असल्या कारणाने. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री नारायण राणे साहेब होते त्यावेळेला, आणि सोफिया कॉलेजमध्ये हा वितरण सोहळा होता. तर त्यामध्ये मी हवेत उडालो, बोला रे बाप रे, प्रथम पारितोषिक. मी असा गेलो वरती, पण मला काही सुचलं नाही की मी ते आपला सन्मान चिन्ह घेतला, चेक सुद्धा घेतला, 50,000 रुपयाचा चेक होता धनादेश. आणि तो घेतल्यानंतर मग मी फोन केला इकडे, त्यावेळेला मोबाईल सुविधा नव्हती आपल्याकडे. तर बोललो आपल्याला, आमचे बाबू डिसिल्वा, सचिन रामुगडे आहेत, त्यांना बोललो आपल्याला प्रथम पारितोषिक लागलेलं आहे. तर सगळे बोलले अरे बापरे, नाही ते बोललो आम्हाला विश्वासच बसत नाही. मग आमच्या नाना चौकच्या कोपऱ्यामधून आम्ही त्याचा ते आपला सन्मान चिन्ह घेऊन आम्ही मिरवणूक काढली आणि आलो. त्यानंतर काहीतरी डेकोरेशनच्या जे कला दिग्दर्शक होते त्यांच्यात थोडं काहीतरी आमचं थोडंसं काहीतरी अनबन झाली. अनबन झाल्यानंतर मग पारितोषिक जेवढं होतं, आम्ही जे इंच नसेमचं 50,000 जे पारितोषिक होतं ते आम्ही नॅशनल डिफेन्स फंडच्या नावे, म्हणजे कारगिल युद्धामध्ये जे शहीद झाले होते त्यांच्या कुटुंबियांना आम्ही आर्थिक मदत पाठवली होती. हा खूप मोठा प्राऊड खूप मोठा प्राऊड मुवमेंट होता आमच्यासाठी. दादा, असा कुठला मंडळ आहे का तुमची त्यांच्यासोबत बॉन्डिंग लय मस्त एकदम खूप? मी सांगेन याच्यावरती थोडंसं की आमचं बॉन्डिंग खरं तर आमच्या परिसरात, ग्रँट रोड परिसरामध्ये जेवढे मंडळ आहे, आपल्या मलबारीलचा राजा आहे, ग्रँट रोडचा राजा आहे, त्यानंतर आपले पाठीमागचे मलबारीलचा महाराजा आहे, म्हणजे बरेचसे मंडळ, आपले खेतवाडीमध्ये मुंबईचा महाराजा आहे, किंवा मुंबई सेंट्रलच्या आई भवानी करून माझं एक दुसरं घर म्हणता येईल त्यांना. असे बरेचसे आजूबाजूचे मंडळ, आपलं नवीन चिखलवाडी इथे गोविंद पथक आहे. आम्ही आपलं जो ग्रँट रोड परिसर आहे, आम्ही एकमेव असं परिवारासारखेच नेहमी वागतो. म्हणजे कधीही छोट्या मोठ्या गोष्टीत कोणाच्या घरी देखील काय झालं तरी आम्ही परिवारासारखे सगळीकडे पोहोचत असतो. त्यामुळे प्रत्येकाबरोबर आमचं घरचंच बॉन्डिंग आहे. असं आपण बघितलं तर जेव्हा आपलं आगमन असतं खूप क्राऊड येतो,
परेल वर्कशॉप म्हणा नाहीतर इथे तिथे कुठे पण म्हणा, तर तो क्राऊड कसा मॅनेज होतो? क्राऊड क्राऊड मॅनेज कसा होतो सांगतो तुम्हाला. कारण आमची जी मंडळीची काही इकडे मुलं राहायचे, आमची म्हणजे कार्यकर्ते राहायचे. काय शिफ्ट झाले, कोण डोंबिवलीला गेले, कोण मालाडला गेले, कोण विरारला गेले, कोण नालासोपारा गेले. पण ज्या वेळेला आपले मूर्तीचं आगमन होत आहे त्यावेळेला सर्वजण उपस्थित असतात. एक म्हणून मी त्यांना सलाम ठोकतो की एवढ्या लांबून येऊन आपल्याला गणेशोत्सवचा आपला जो उत्सव मनापासून साजरा करायचा असतो त्यावेळेला ते लोक आपलं काम सर्व काही गोष्टी सोडून येतात. खास आपल्या करून बापासाठी. आपले गावदेवी पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत तेही आम्हाला खूप मनापासून गेल्या वर्षी मदत आम्हाला करतात. आमची मूर्ती ब्रिज कडून येत नव्हती. जम्पिंग सिग्नल असल्या कारणाने आम्ही त्या डीसीपी साहेबांशी मी स्वतः बोललेलो होतो की साहेब आमच्या मूर्तीला येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे, कारण आज जम्पिंग सिग्नल मूर्तीला लागू शकतो आणि मूर्तीची विटंबना होऊ शकते, तर तुम्ही जरा आम्हाला सहकार्य करा. तर त्यात गर्ग साहेब होते डीसीपी, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. आमचे गावदेवीचे सर्व पोलीस कर्मचारी, त्यामध्ये आमचे कॉन्स्टेबल पण होते, शिंदे म्हणून होते, त्यांनी वर्कशॉप पासून इथपर्यंत येईपर्यंत आगमन आमचं होईपर्यंत त्यांनी आमची पाठ सोडली नाही. हे त्यांचा ऍक्सअप आहे. आम्ही गावदेवी पोलीस स्टेशनला आम्ही सलाम करतो. ते खूप तर आम्हाला आम्हाला खूप क्राऊड आभार मॅनेज करायसाठी खूप मदत करतात दरवर्षी. दादा, आपला कोणता असा किस्सा आहे का जो तुम्ही आमच्या थ्रू लोकांना सांगाल? आम्ही तोच आमचा आम्ही किस्सा एक सांगू आहे, जेव्हा इच्छितो. मूर्ती बाहेर घेतली होती आपण, ती एक किस्सा तो सांगण्यासारखा एक आहे किस्सा आमच्या सांगण्यासारखा आहे. इथे. की ज्या आपण वेळेला आतून आम्ही बाहेर मूर्ती काढली, मोठा गणपती करायचा ठरवला, मोठा ज्या गणपती वर्षी. करायचं ठरवलं, त्यावेळेला आम्ही मूर्ती तर ठेवली, गणपती आगमन तर झालं व्यवस्थित. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी काहीतरी भली मोठी आग लागली मंडपाला. त्यावेळेला परिस्थिती खूप नाजूक होती त्यावेळेला मंडळाची. काय जेमतेम 5 रुपये 2 रुपये अशा वर्गणी त्यावेळेला जमा व्हायच्या, 10 रुपये. तर त्यावेळेला ती आग लागल्यानंतर त्याचं मुख्य कारण आहे ना, कोणाच्या तरी स्वप्नामध्ये दर्शवलं की हे आग लागण्याचा मूळ हेतू काय. त्यावेळेला तिथे आम्ही स्थापनेच्या ठिकाणी आम्ही काही केलं नव्हतं, तर ते त्याला स्वप्नामध्ये दर्शवलं की तुम्ही त्या मूळ मूर्तीच्या ठिकाणी तुम्ही मूर्ती ठेवा. त्या वर्षीपासून आपण त्या असं वर्षापासून करतो की आतापर्यंत आम्ही ती आधी मूर्ती ठेवत तिकडच्या आहोत. मूर्तीला आपण मान देतो, नंतर मग हा मोठा गणपती आपण साजरा करतो असं. तर दादा, असा कुठला मूर्तिकार आहे का तुझी त्याच्यासोबत बॉन्डिंग खूप मस्त आहे? माझी बॉन्डिंग तसं तर सगळ्या मूर्तिकारांसोबत खूप छान आहे, पण त्यातून त्यात विजय काका जे होते आपल्या आधी, आता दुर्दैवाने नाही आहे ते आपल्यामध्ये. मी खरंच ही मूर्ती बनवताना त्यांना खूप मिस करेल, कारण की खूप मला मनापासून वाटत होतं की त्यांनी मी केलेलं काम बघावं करून. आणि दुसरं बॉन्डिंग असं म्हणायला गेलं तर आपला अरुण दत्ते दादा आहे, त्याच्याकडे मी बरेच वर्षापासून धोतर नेसवायचे वगैरे कामं करतोय, आणि तो एवढा अप्रतिम माणूस आहे, आपलं डाऊन टू अर्थ आहे, त्याची खूप हेल्प आहे मला या सगळ्या कामामध्ये सुद्धा. बाकी सिद्धेश आहे किंवा आपला कुणाल पाटील दादा आहे, त्या लोकांची पण खूप चांगलं माझं बॉन्डिंग. कुणाल पाटील दादाला तर बघूनच मी बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे, तर बॉन्डिंग तशी सर्वांसोबतच माझी चांगली आहे. दादा, आपण जर बघितलं तर 2013 मध्ये आपण जेव्हा पहिली उंच मूर्ती आणलेली तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम फेस करायला भेटलेले? खरं तर पहिली उंच मूर्ती म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम्स तेव्हा असे झाले होते, जसं मी तुम्हाला सांगितलं की शो मध्ये आम्ही काम करायचो मुलं सगळे, तर तेव्हा असं झालं की सगळेजण जॉबला जायला लागले, आणि मग आम्हाला शो मध्ये जसं 15-15, 20-20 मुलं लागतात, ते सगळे प्रॉब्लेम्स यायला लागले की प्रत्येक जणाला शोधायला लागायचं. तर त्या प्रॉब्लेम नंतरच आम्ही डिसाईड केलं की आपण डेकोरेशन थोडं लहान करूया आणि मूर्तीचं स्वरूप मोठं आणूया आणि काहीतरी अजून सुंदर करूया. तर तेव्हा पहिल्यांदा आम्ही मोठी मूर्ती आपल्या विजय सरांकडून आणली, विजय कातू, त्यांनी खूप आम्हाला हेल्प केली होती त्याच्यामध्ये. आणि जसं आमचे आधीचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे अध्यक्ष, यांनी मोठी मूर्ती ह्याच्या अगोदर आणलीच होती, ट्रॉलीवरची मूर्ती. तर त्यामुळे खूप असं नाही, फक्त तोच एक प्रॉब्लेम होता की ते लोकांच्या मनात ती एक हे होती का स्लेटर रोडचा राजा डेकोरेशन किंवा देखावा काहीतरी सुंदर करणार, पण आम्ही ते शिफ्ट करून आम्ही गणपतीवरती जास्त काम करायला लागलो, फोकस करायला लागलो. सर्वांनाच पडलेला प्रश्न, ह्यावर्षी मूर्तिकार नवीन आहे, मूर्तीमध्ये पण काहीतरी चेंजेस दिसणार आपल्याला. तर 2026चा स्लॅटर रोडचा राजा कसा असणार, काय कॉन्सेप्ट बेस असणार आहे? कॉन्सेप्ट असं तर आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण एक स्टोरी, मी आधीपासून जसं मी सुनील दादाचं नाव घेतलं तर तो पण असाच होता की स्टोरी फॉर्म मध्ये कुठली पण गोष्ट सांगायचं. आमचं असं म्हणणं आहे की स्टोरी फॉर्म मध्ये सांगितलेली गोष्ट लवकर लक्षात राहते.
तर आपण जी स्टोरी घेतली आहे यावर्षी ती शिंपल्यामध्ये मोती निर्माण करायची आहे. जसं आपल्याकडे असं म्हटलं जातं की नारळामध्ये पाणी ही देवाची किमिया असते, की ते ऑटोमॅटिक देवाचीच काहीतरी किमिया आहे म्हणून ते नारळामध्ये पाणी आहे. तसं आणखीन एक गोष्ट आहे की शिंपलीमध्ये मोती ही सुद्धा देवाची किमया असते, असं माझं म्हणणं आहे माझ्या वाचण्यानुसार. तर ती सुद्धा देवाची किमया असते. तर त्या स्टोरीला आपण पकडून देवानी मोती निर्माण केलाय आणि त्या मोतीनी देव सजवलाय, अशी एक आपली स्टोरी आहे. हा दादा, तू स्लेटर रोडचा राजा बनवतो ह्या वर्षी, तर तुला काय प्रॉब्लेम्स अजूनपर्यंत तरी फेस करायला भेटलेत का? प्रॉब्लेम्स तर सांगता येईल म्हणजे असे खूप नाही, पण थोडेसे. जसं की मला या जागेसाठी परमिशन थोडी उशिरा मिळाली. त्याच्यानंतर आहेत बारीक प्रॉब्लेम आहे. आपल्याला जी बॉडी आणायची आहे, गणपती बाप्पाचं जे स्वरूप आपल्याला घडवायचं आहे ते आणण्यासाठीचे प्रॉब्लेम्स आहेत थोडेसे. त्यानंतर हे सगळं फळ्या वगैरे परांची बांधणं हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. तसं तर आपण दुसऱ्यांच्या कारखान्यामध्ये जाऊन कामं खूप केले, पण माझ्यासाठी पहिल्यांदा हे सगळं नवीन असल्यामुळे थोडेसे छोटे प्रॉब्लेम आहे, पण असा काही मोठा प्रॉब्लेम असा नाही आहे याच्यामध्ये असं. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे या पॉडकास्टच्या अंतिम टप्प्यावर, द बाप्पा चॅलेंज इन वन वर्ड. तर दादा, आम्ही तुम्हाला मंडळाची नावं देणार, त्यांना तुम्ही वन वर्ड मध्ये सांगायचं त्यांच्याबद्दल. प्रयत्न करेन मी. तर पहिला आहे मलबार हिलचा महाराजा. मलबार हिलचा महाराजा हे मंडळ खरं तर खूप एकनिष्ठ मंडळ आहे. खूप मुलंच, लहान मुलंच, म्हणजे जास्त वयस्कर मुलं नाही आहेत त्यांच्यामध्ये. एक यंग टीम आहे आणि खूप सुंदर नवीन ते लोक सुरुवात करतायत. छान. आता यावर्षी ते लोक मलबार हिलचा महाराजा पेपरची मूर्ती आणतायत. आपल्या साऊथ मुंबईतली सगळ्यात मोठी पेपरची मूर्ती ते लोक आणतायत. तशा नवीन संकल्पना ते लोक घेऊन येत असतात. त्यामुळे त्यांना मी वन वर्ड मध्ये बोलायचं झालं तर यंग इज बेस्ट असं बोलू शकतो त्यांना. मलबार हिलचा राजा. मलबार हिलचा राजा त्या मंडळाबद्दल मी काहीतरी बोलणं म्हणजे ते तर खूप, मी त्यांच्यासाठी लहान व्यक्ती आहे. ते खूप माझ्या आधीपासूनचं मोठं मंडळ आहे आणि मी तिथेच खेळत मोठा झालेलो आहे. त्यामुळे त्यांना वन वर्ड मध्ये बोलायचं झालं तर मलबार हिलचा किंग, हा मलबार हिलचा राजा बोलू शकतो. ग्रँड रोडचा राजा. ग्रँड रोडचा राजा तसं तर आपल्या परिसरामध्ये त्यांच्या पेंटिंगसाठी खूप सुंदर आहे. तर तिकडच्या मुलांच्या बाबतीमध्ये मी एवढंच बोलेल की त्यांचा जो पॉइंट आहे की आपली मूर्ती किती सुंदर घडवावी किंवा घडवून घ्यावी, त्यासाठी त्यांचा टीमवर्क चांगला आहे. तर मग त्यांच्यासाठी वन वर्ड हाच असेल की सुंदर. ठाण्याचा महाराजा. ठाण्याचा महाराजा खरं तर खूप सुंदर मंडळ आहे. ते लोक बरेच वर्षापासून, आपले राजन जाड सर आहे त्यांच्याकडून मूर्ती आणतात. यांना त्यांचं 50वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव आहे. तर त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल की येणारा वर्ष खूप सुंदर करा आणि अख्ख्या ठाण्याच्या लोकांना तुमच्यापर्यंत खेचून आणा. तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा आपला स्लॅटर रोडच्या राजासोबतचा पॉडकास्ट, नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. स्लॅटर रोडच्या राजाचा विजय असो.